सुगरण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण मस्त असं वाटल्या डाळीचं पिठलं करणार आहोत। हे खूप छान लागतं, अगदी आपलं जे रेग्युलर पिठलं असतं त्यापेक्षा हे खूप चवदार लागतं। हे 2 दिवस सहज टिकतं, आपण प्रवासाला वगैरे नेऊ शकतो। कधीतरी वेगळं पिठलं म्हणून हे खायला छान लागतं। अगदी तुम्ही कोरडंही खाऊ शकता, भाकरी बरोबर, चपाती बरोबर। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ 4 ते 5 तासासाठी भिजत घातली होती। ते आता 4 ते 5 तासानंतर पाहू शकता मस्त अशी भिजलेली आहे। आता आपण ती मिक्सरला वाटून घ्यायची आहे। इथे आपली डाळ छान अशी भिजलेली आहे। त्यामध्ये आपण 4-5 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या ते सर्व घालून बारीक वाटून घ्यायचे। थोडीशी जाडसरच ठेवली तरी चालते। तर इथे आपण एकाकडे 2 ते 3 चमचे तेल घ्यायचे। तेल भरपूर घ्यायचं ह्या बेसनाला, कारण की हे आपण बिना पाण्याचं शिजवणार आहोत। इथे मी 1 चमचा जिरी मोहरी फोडणी करून घेतली। ती जिरी मोहरी छान अशी तडतडून द्यायची आणि मग आपण त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा नाही घातला तरी चालतो आणि घातला तरी छानच म्हणजे टेस्ट येते। इथे आपण आता कांदा घालून घेऊया। कांदा परतताना छान असा तो फोडून घ्यायचा, म्हणजे कांदा आपला पटकन परतला जातो। छान असं गोल्डन ब्राउन कलर वरती आपण कांदा परतून घेऊयात। हे पिठलं प्रवासातही 2 दिवस टिकतं, अगदी आपण ते कोरडं खाल्लं तरी छान लागतं। आता हे आपण सर्व परतून घेऊयात। आता इथे आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊ आणि छान असं परतून घ्यायचंय। इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही। छान असं ते जसं शिजत येतं आपलं हे जे पिठलंय वाटली डाळ ती छान अशी मोकळी होऊन जाते आणि खाताना वगैरे अजिबात आपल्या घशात अडकत नाही। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि छान असं मिक्स करून छान परतून घ्यायचंय बारीक गॅसवरती। उन्हाळ्याच्या दिवसात सहसा भाज्या खाल्ल्या जात नाही, तर असं काहीतरी केलं तर ते सर्वजण आवडीने खातात। मस्त असं हे परतून घ्यायचंय। पाहू शकता असं अजून आपलं हे जे डाळ आहे ती चिकटच आहे। आता आपण 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवून घेतलं होतं। तुम्ही पाहू शकता आता आपलं जी डाळ आहे ती कोरडी व्हायला लागली आहे। थोडंसं सुट्ट आपलं डाळ होतीये आणि छान असं मोकळा झुणका होतो बरं काय, अगदी असा कोरडा कोरडा होतो। आता आपण ह्यात थोडंसं तेल घालून घेऊ आणि परत एकदा हलवून घेऊया आणि झाकण ठेवूया, म्हणजे एक वाफ बसेल। मंदच गॅसवरती आपण शिजवून घेणार आहोत। खूप घाई करायची नाही, नाही तर आपलं पिठलं कच्चं राहू शकतं। पण डाळ भिजलेली असल्यामुळे पटकन ते शिजल्या जातं आणि तुम्ही ते पाहू शकता आपलं पिठलं मस्त असं कोरडं होत आले। खूप छान खायला लागतं। आपण चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा कोरडं खाल्लं तरी खूप सुंदर लागतं हे। आता इथे पहा मस्त असं कोरडं झालंय आणि कलरही छान आलेला आहे। आता इथे मी परत थोडंसं तेल टाकून घेतलंय, कारण की आपण इथे पाण्याचा वापर केला नाही आणि कोरडं पिठलं म्हणलं की त्याला तेल भरपूर लागतं। आणि परत एकदा छान असं ते मिक्स करून घेऊया आपण। ते इथे पाहू शकता कलर असा मस्त आपल्या पिठल्याचा चेंज झालाय। इथे आपण कोथिंबीर घालून घेऊ आणि मस्त असं आपलं पिठलं तयार आहे, झुणका म्हणा आणि खाण्यासाठी तयारी। जर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।